नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बाळासाहेब द रिअल हिरो ही जी आपण एक सिरीज मे महिन्यामध्ये लॉन्च केली होती पर्टिक्युलरली, तर त्याच्या सिरीज मधला आज आपण 8वं लेक्चर घेतो. पर्टिक्युलरली जे करंट अफेअर्सचं लेक्चर आहे आणि हे MCQ किंवा करंट अफेअर्सचं लेक्चर आहे. पर्टिक्युलरली हे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला म्हणजे पोलीस भरतीपासून ते केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेणारी जाणारी जी UPSC मार्फत सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन असेल, CDS असेल, CIF असेल, NDA असेल, MPSC मार्फत एक्झाम घेतलेली, त्यासाठी तुम्हाला आपण हे लेक्चर करतोय. हे लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचं कॉस्ट किंवा तुम्हाला काही द्यावं लागणार नाही. फक्त तुम्हाला लेक्चर एक शांतपणे ऐकायला लागणार आहे. कदाचित बरेचसे क्वेश्चन्स समजा आपण प्रत्येक लेक्चरला 30 क्वेश्चन्स कव्हर करतो ऍक्च्युली. त्याच्यामधले कदाचित 20 क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असतील, पण 5 ते 10 क्वेश्चन्स असे असतील की जे तुम्हाला कदाचित तुमच्या ऐकण्यात गेले नसेल आणि ज्याचा तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला उपयोग होऊ शकेल. ही सिरीज आपण जी ट्रिब्यूट करतोय, जे आपले फाउंडिंग फादर्स आहेत डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील साहेब यांना, आणि त्यांनी आपल्याला जो कानमंत्र दिला होता थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली, याच्यानुसार आपण काम करतोय. प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जे आहे प्रवरानगर लोणीला, यांच्यामार्फत आपण ही सिरीज जी आहे ती आपण तुमच्या समोर आणत आहोत. सिरीजचं नाव लक्षात ठेवा, बाळासाहेब द रिअल हिरो. तुमचे कोणी जे मित्र प्रिपेअर करत असतील पर्टिक्युलरली, त्यांना ही लेक्चर्स पोहोचवण्याचं काम करा. ते कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असतील, अगदी रेल्वेपासून कुठली, तरी निश्चितच तुम्हाला त्यांना या लेक्चर्सचा फायदा होईल पुढे. लक्षात घ्या, आपण जे लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत हे करंट अफेअर्सचं लेक्चर नंबर 8 बघतोय पर्टिक्युलरली. जर तुम्हाला लेक्चर किंवा स्पर्धा परीक्षांच्या विषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे PRES MPSC2 याला जॉईन होऊ शकता. ऍक्च्युली चॅनेलला मी क्वेश्चन टाकत होतो, पण आता मी टाकत नाही, कारण आपण करंट अफेअर्सची सिरीज लॉन्च केली. पण त्या चॅनेलला तुम्ही जॉईन राहिलं पाहिजे, कारण येणाऱ्या नोटिफिकेशन किंवा त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल. ठीक आहे, पुढे याच्या आधीचे जे 7 सिरीज झालेले आहेत त्याच्यामध्ये 215 प्रश्न कव्हर झालेले आहेत. आत्ताचा हा 216वा प्रश्न आहे. विम्बल्डन महिला खुली टेनिस स्पर्धा 2021 जिंकणारी ॲश्ले बार्टी कोणत्या देशाची खेळाडू आहे? तसे प्रश्न असा येत नाही की पर्टिक्युलर 1 चेक रे प्रजासत्ताक, 2 फ्रान्स, 3 ऑस्ट्रेलिया, 4 इंग्लंड. प्रश्न लक्षात घ्या, जे 4 स्पर्धा आहेत पर्टिक्युलरली ज्याला ग्रँड स्लॅम असं म्हटलं जातं, ते म्हणजे US ओपन, त्याच्यानंतर विम्बल्डन, त्याच्यानंतर फ्रेंच ओपन, आणि त्याच्यानंतर या ज्या स्पर्धा आहेत पर्टिक्युलरली ज्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा, याच्यामध्ये पर्टिक्युलरली कोण जिंकतं कोण हारतं याच्यावर प्रश्न बऱ्याच स्पर्धा परीक्षेने येतात. त्याचबरोबर फक्त जिंकलं कोण आणि हरलं कोण असं नाहीये, तर त्या देशाची खेळाडू. त्या ॲश्ले बार्टी ही पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलिया या देशाची खेळाडू आहे आणि ती तिसरी महिला ऑस्ट्रेलियाची जिने स्पर्धा जिंकलेली आहे. ॲश्ले बार्टीचं हे दुसरं ग्रँड स्लॅमचं विजेतेपद आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तेव्हा ॲश्ले बार्टी ही विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा 2021 जिंकणारी जी खेळाडू ऑस्ट्रेलिया देशाची, याच्यावर करंट अफेअर्सला कोणत्या स्पर्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो आणि त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पुढे प्रश्न 217, खालील कोणत्या वर्षी पहिला मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला? 1 29 जानेवारी 1951, 2 29 जानेवारी 1952, 3 29 जानेवारी 1953, 4 29 जानेवारी 1954. तर काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला मागासवर्गीय आयोग नेमण्यात आला होता. आता याचं पर्पज काय लक्षात घ्या. मागासवर्गीय आयोग त्या राज्यामध्ये कोण जाती मागास आहेत म्हणजे इतर मागासवर्गात समावेश करण्यासाठी याची शिफारस राज्य शासनाला करतो आणि राज्य शासन त्याचा समावेश कदाचित मागासवर्गांच्या जातीत करू शकतो. मात्र आता जसं तुम्हाला सांगितलं की 73 आणि 74 घटना दुरुस्तीनं ओबीसींना जे ते आरक्षण दिलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. मात्र आता सुप्रीम कोर्टाने एका खटल्यामध्ये ते आरक्षण जे ते रद्दबातल ठरवलं आणि त्यासाठी त्यांना रेफरन्स दिला कृष्णमूर्ती खटल्याचा, जो तो रेफरन्स दिला गेला. मग काकासाहेब काकलकर आयोगने विचारलं पहिला मागासवर्गीय आहे त्याचे अध्यक्ष कोणी, मी आता सांगितलं ते लक्षात ठेवा, काकासाहेब कालेलकर. तो कधी नेमला असा प्रश्न येऊ शकतो. तर तो आयोग जो पर्टिक्युलरली आहे तो 29 जानेवारी 1953 या साली नेमण्यात आला. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, पुढे प्रश्न 218, जागतिक लोकसंख्या दिन खालील कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 1 5 जुलै, 2 7 जुलै, 3 9 जुलै आणि 4 11 जुलै. प्लेन प्रश्न पोलीस भरती किंवा GD कॉन्स्टेबल सारख्या परीक्षांना येऊ शकतो. राज्यसेवेला कदाचित कुठेतरी ग्रुप मॅचिंगला वगैरे येईल, CDS ला वगैरे आला तर त्या दिवशीची थीम फक्त लक्षात ठेवा. त्या तुम्हाला शोधत घ्यायच्यात. तर मागच्या 4 वर्षीच्या थीम ज्या असतात म्हणजे कुठली संकल्पना आहे त्या दिवसाची, कारण प्रत्येक वर्षाला एक थीम असते, त्या मात्र मागच्या 4 वर्षाची तुम्ही तयारी करा. तर जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै
या दिवशी साजरा केला जातो पर्टिक्युलरली, हे या ठिकाणी लक्षात ठेवलं. तो का केला जातो, काही नाही केला जात, हे पर्टिक्युलरली आपला अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. ज्या मी अर्थशास्त्र शिकवीन त्यावेळेला तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. ठीक आहे. प्रश्न 219, इतर मागासवर्ग यांना घटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यात आरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे? एक 243 ए आणि 243 क्यू, 243 बी आणि 243 आर, 243 सी आणि 243 एस आणि 243 डी आणि 243 टी. लक्षात घ्या, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार इतर मागासवर्गीय यांना जर राज्य शासनानं तसं तरतूद केली तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे ना. तर हे जे आरक्षण आहे पर्टिक्युलरली, याचं जे कलम आहे पर्टिक्युलरली लक्षात घ्या, हे 243 डी आणि 243 टी आहे. 243 डी म्हणजे काय, तर स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण आहेत, म्हणजे कुठली तुमची ग्रामपंचायत, पंचायत समिती, त्याच्यानंतर तुमची जिल्हा परिषद, याच्यामध्ये आरक्षण. आणि नागरी म्हणजे कुठल्या, नगरपालिका, नगर परिषद, याच्यामध्ये आरक्षण. 243 दिन ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था सॉरी, आणि 243 टीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण प्रदान करण्यात आलेले. हा प्रश्न कदाचित येऊ शकतो, कारण आता ओबीसीचं आरक्षण इथलं रद्द केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं, त्यामुळे आम्हाला रिलेव्हंट वाटलं म्हणून मी हा क्वेश्चन तयार केला. ठीक आहे. प्रश्न 220, खालील कोणाची केंद्रीय सहकार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? 1 नितीन गडकरी, 2 पियुष गोयल, 3 अमित शहा, 4 धर्मेंद्र प्रधान. लक्षात घ्या, नुकतंच केंद्र सरकारने एक नवीन मंत्रालय क्रिएट केले, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेटिव्ह अफेअर्स, म्हणजे सहकार मंत्रालय केंद्र सरकारमध्ये, राज्यात होतंच. मग पहिला प्रश्न असा येऊ शकतो कदाचित कुठल्याही परीक्षेला, की केंद्र सरकारनं नवीन तयार केलेलं मंत्रालय कुठलं आहे? तर ते लक्षात घ्या, सहकार मंत्रालय हे आहे. आणि त्याचे मंत्री म्हणून कोणाची निवड केलेली आहे? तर अमित शहा यांची निवड केलेली आहे. ही या ठिकाणी लक्षात ठेवा. हा प्रश्न फार महत्वाचा आहे कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने, जास्त करून पोलीस भरतीची वगैरे जी तयारी करतात ना, त्यांच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्वाचा आहे, की केंद्र सरकारनं नवीन सहकार मंत्रालय निर्माण केलेलं आहे आणि त्याचे मंत्री म्हणून अमित शहा यांची नियुक्ती जी आहे ती केलेली आहे. ठीक आहे. प्रश्न 221, मोहम्मद युनिस खान खालील कोणत्या अभिनेत्याचे मूळ नाव आहे? 1 मनोज कुमार, 2 राजेंद्र कुमार, 3 सौमित्र चॅटर्जी, 4 दिलीप कुमार. तर मनोज कुमार हे मोहम्मद युनिस खान हे दिलीप कुमार यांचं नाव आहे, हे लक्षात ठेवा. आता ज्यांचं नुकतंच निधन झालं आणि ज्यांना 8 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, तर त्यांचं मूळ नाव जे होतं ते मोहम्मद युनिस खान असं होतं. जसं अमिताभ बच्चनचं अमिताभ श्रीवास्तव असं नाव होतं, त्याच प्रकारे दिलीप कुमारचं मूळ नाव काय, अशा दृष्टिकोनातून प्रश्न आला तर तुम्हाला तो आला पाहिजे. सगळी दिलीप कुमार यांची माहिती वाचा, त्यांना कुठल्या पुस्तकात पदार्पण केलं, कोणत्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला, अजून त्यांच्या त्यावर काय पुस्तक लिहिलं असेल कुणी, तर त्या दृष्टिकोनातून जर प्रश्न आले तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. दिलीप कुमार यांचं मूळ नाव होतं मोहम्मद युनिस खान, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे प्रश्न 222, 2020च्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा ध्वजवाहक असताना मरियन थंगावेल्लू हा खेळाडू कोणत्या खेळाशी निगडीत आहे? 1 बास्केटबॉल, 2 थाळीफेक, 3 नेमबाजी आणि 4 उंच उडी. तर मरियन थंगावेल्लू हा खेळाडू जो आहे तो उंच उडी याच्याशी निगडीत आहे. पॅरालिम्पिक स्पर्धा लागते. ऑलिम्पिक नंतर जे दिव्यांग असतात म्हणजे अपंग असतात पर्टिक्युलरली, त्यांच्यासाठी पॅरालिम्पिक स्पर्धा भरवल्या जातात. 2020 ची जी पॅरालिम्पिक स्पर्धा आहे जी आता 2021 साली होणार आहे ती टोकियोमध्ये होणार आहे. आणि याच्यासाठी ज्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारताचा ध्वजवाहक आहे तो पर्टिक्युलरली मरियन थंगावेल्लू आहे, ज्या उंच उडीसाठी आहे, ज्याला पर्टिक्युलरली उंच उडीसाठी मागच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकही प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे तो कुठला खेळाडू आहे आणि कोणत्या खेळाशी निगडीत आहे हे आपल्याला सांगलं पाहिजे. ठीक. प्रश्न 223, जगातील सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू कोण आहे? 1 एस विजयालक्ष्मी, 2 डी गुकेश, 3 अभिमन्यू मिश्रा आणि 4 सर्जे कर्जाकीन. तर जगात सगळ्यात कमी वयाचा बुद्धिबळपटू जो आहे तो अभिमन्यू मिश्रा. ही लोकसत्ताला किंवा सगळ्या पेपरला आलेली बातमी आहे, खूप हायलाइटेड बातमी आहे. तो पर्टिक्युलरली अभिमन्यू मिश्रा जगातला सगळ्यात कमी वयाचा ग्रँड मास्टर बुद्धिबळातला ठरलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी हायली इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे विसरूच नका. अभिमन्यू मिश्रा आता जगातील सगळ्यात कमी वयाचा जो आहे तो बुद्धिबळपटू. याच्या आधी कोण होता? सर्जे कर्जाकीन हा होता, त्याचा त्यानं विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न 224, भारताचा सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू कोण आहे? 1 एस विजयालक्ष्मी, डी गुकेश, 3 अभिमन्यू मिश्रा, 4 सर्जे कर्जाकीन. तर भारताचा सगळ्यात कमी वयाचा बुद्धिबळपटू आहे डी गुकेश, हे लक्षात ठेवा. डी गुकेश हा भारताचा सगळ्यात कमी वयाचा जो आहे तो बुद्धिबळपटू आहे. त्यामुळे हे तुम्हाला उत्तर जे ते पर्टिक्युलरली
सांगता आलं पाहिजे. प्रश्न आला तर प्रश्न कसा येतो ते लक्षात ठेवा. पहिला कुठला आहे, जगातील सर्वात कमी वयाचा. दुसरा कुठला आहे, भारताचा. प्रश्नात कन्फ्युजन करू नका. जर ते कन्फ्युजन झालं तर उत्तर सिली मिस्टेकनं तुम्ही मार्क घालवून जाऊन एवढंच माझं. प्रश्न 225, फुकुओका ग्रँड प्राइज 2021 साठी खालील कोणत्या भारतीयाला प्राप्त झालाय? 1 तीजनबाई, 2 पी साईनाथ, 3 वंदना शिवा, 4 रामचंद्र गुहा. तर 2021 चा फुकुओका ग्रँड प्राइज जो आहे तो पी साईनाथ हे जे पत्रकार आहेत त्यांना प्राप्त झाले आहे. त्यांना पूर्वी जो आहे तो रॅमन मॅगसेसे अवॉर्डही प्राप्त झालेला आहे, लक्षात घ्या. तर फुकुओका ग्रँड प्राइज 2021 कुठली जीडीची परीक्षा असतो, स्टाफ सिलेक्शनची परीक्षा असतो, तुमची एनडीएची असो, सीडीएसची असो, कुठल्याही परीक्षेला असे प्रश्न येत असतात. त्यामुळे आपला 1 मार्क हातात घालवून द्यायचा नाही. फुकुओका ग्रँड प्राइज कुणाला मिळालेलं आहे? पी साईनाथला मिळालेले या ठिकाणी. प्रश्न 226, विधान ए, के कृष्णमूर्ती विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांना आरक्षण प्रदान करणारी घटना दुरुस्ती अवैध ठरवली. म्हणजेच काय, इलिगल आहे, वॉइड ठरवली. बी, या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट फॉर्म्युला मांडला. म्हणजे इम्पिरिकल डाटा असला पाहिजे, राज्य मागासवर्गीय आयोगाची नेमणूक असली पाहिजे आणि त्याचं प्रेझेंटेशन जे ते 50% कमी असलं पाहिजे एकूण आरक्षण. हा ट्रिपल टेस्ट फॉर्म्युला मांडला. आता एक आहे, 1 विधान ए बरोबर, 2 विधान बी बरोबर, 3 विधान ए आणि बी दोन्ही बरोबर आणि 4 विधान ए आणि बी दोन्ही चूक. तर लक्षात घ्या, फक्त विधान बी बरोबर आहे. तर कृष्णमूर्ती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयात इतर मागासवर्गीयांना जे आरक्षण दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य म्हणतात ते मग वैध ठरवलंय. मात्र त्यानं सांगितलं की आरक्षण देत असताना जो आम्ही ट्रिपल टेस्ट फॉर्म्युला मानतोय तो मात्र तुमचा आला पाहिजे, तुमचं ते प्रूव्ह करता आलं पाहिजे, नाहीतर मग आरक्षण नाही देता येत. म्हणून हा प्रश्न अशी येतात जे राज्यसेवेची परीक्षा तयारी करतात किंवा तुम्ही आता युपीएससीची करत असाल तर या पर्टिक्युलरली ह्या केसचा रेफरन्स आणि प्रश्न येतात. प्रश्न कसा फसवा हे लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही तयारी करा. जर नाही वाचलं तर परत प्रश्न ऐका, तुम्हाला समजून जाईल की काय. मग तुम्हाला के कृष्णमूर्ती ऐकायला लागेल. मग मी जे लोकसत्ताचं कटिंग जे टाकलेलं आहे कशाला ह्याला आपल्या टेलिग्राम चॅनल ते तुम्हाला जाऊन वाचावं लागेल की अरे याच्यावर असा प्रश्न आलेला आहे, मग ते तुम्हाला रिलेव्हंट ठरेल. ठीक आहे, पुढे प्रश्न 227, अभिमन्यू मिश्रा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरलाय, तो कोणत्या देशाचा आहे? 1 भारत, 2 कॅनडा, 3 अमेरिका, 4 इंग्लंड. तर अभिमन्यू मिश्रा हा सगळ्यात कमी वयाचा ग्रँडमास्टर ठरला असता, पण तो अनफॉर्च्युनेटली भारत ओरिजिन असला तरी भारताचा नागरिक नाहीये, तर तो अमेरिकेचा नागरिक आहे. या दृष्टिकोनातून मी सांगितलं एका बातमीवर 5 प्रश्न तयार होतात, त्यामुळे बातम्या डिटेली आणि व्यवस्थित वाचणं आणि काळजी मी ट्रिक सांगितली तुम्हाला की पर्टिक्युलरली एक जर तुम्ही गोष्ट वाचली तर त्याच्यावर प्रश्न तयार होत आहेत की नाही हे तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, पुढे प्रश्न 228, टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताची ध्वजवाहक खेळाडू कोण असणार आहे? 1 पी.व्ही. सिंधू, 2 सायना नेहवाल, 3 दुती चंद आणि 4 मेरी कोम. तर लक्षात घ्या पर्टिक्युलरली आता जी भारताची ध्वजवाहक असणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ती महिला एक असणार आहे आणि पुरुष एक असणार आहे. तर महिलांच्या मध्ये जी असणार आहे ती जी ती मेरी कॉम असणार आहे, जी मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंगच्या संबंधित खेळाडू आहे, जिनं 5 वेळाला जे ते जागतिक बॉक्सिंग स्पर्धा जी ती जागतिक बॉक्सिंग स्पर्धा पण जिंकलेली आहे. या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे प्रश्न 229, आदिती अशोक ही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली, ती कोणत्या खेळाशी निगडीत आहे? 1 स्नूकर, 2 गोल्फ, 3 क्यू गेमिंग, 4 नौकायन. आदिती अशोक जी आहे ती गोल्फ या खेळाशी निगडीत आहे. सिंपल प्रश्न, प्लेन प्रश्न येऊ शकतात. जे कोणी ऑलिम्पिकला पात्र ठरलेले आहेत त्यांची आपण एक सेपरेट यादी तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात देऊ. पण तरी असे प्रश्न इथे जाताना लक्षात ठेवा, जर समजा 1 मार्काला आला आणि आपल्याला 1 मार्क मिळाला तर तेवढाच आपला फायदा झाला. ठीक आहे, पुढे प्रश्न 230, अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म खालील कोणत्या ठिकाणी झाला? 1 पेशावर, 2 रावळपिंडी, 3 कराची आणि 4 इस्लामाबाद. हा प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म जो तो पेशावर या ठिकाणी पाकिस्तानमध्ये झाला होता. त्याच्यानंतर ते इकडे शिफ्ट झाले. त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता ही सगळी बातमी मी टेलिग्रामला टाकलेली आहे, इथे रिपीट करण्याची काही आवश्यकता नाहीये. प्रश्न 231, भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहक युद्धनौके याचे नाव काय आहे? 1 विक्रमादित्य, 2 विक्रम, 3 विराट, 4 सागर सिंधू. तर भारताची जी पहिली विमानवाहू युद्धनौका आहे तिचं नाव आहे विराट. काय नाव आहे? विराट. लक्षात घ्या, विराट नाव आहे तिचं, जी ईस्टर्न कमांडला जाणार आहे. आता ती भारतात बनवायची चालली. आतापर्यंत स्वदेश विमानवाहू युद्धनौका आहेत का भारताकडे? आहेत, पण ते परदेशातून आयात केलेल्या होत्या. मात्र भारतानं स्वतः बनवलेली मेक इन इंडिया जी स्वतःची विद्यवाहू नौका म्हणजे काय त्याच्यावर विमानं राहू शकतात अशी जी नौका आहे पर्टिक्युलरली हिचे नाव आहे विराट. या दृष्टिकोनातून प्रश्न येऊ शकतो. मला वाटते 2 काहीतरी बातमी आली होती की 2022 का 23 ला ती होणार आहे. ती कुठल्या कमांडला राहील हे सांगतो, ईस्टर्न नेव्हल कमांडला जी ती पर्टिक्युलरली. प्रश्न 232, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजेने कितव्या सामन्यात केला? 1
243, 2 285, 3 309 आणि 4 317, तिनं जो विक्रम केला तो 317व्या सामन्यात केला. हाही प्रश्न येऊ शकतो. पर्टिक्युलरली तिनं कुणाचा विक्रम मोडला, काय मोडला, कसा मोडला, तर ती सगळी बातमी टेलिग्रामला टाकली. ती या ठिकाणी उद्धृत करण्याचं कारण नाही. ज्यावेळेला आपण ऑफलाईन लेक्चर घेऊ त्यावेळेला करंट अफेअर्सचे लेक्चर्स मी त्या दृष्टिकोन घेईन. प्रश्न 223, अभिनव मिश्रा याने वयाच्या कितव्या वर्षी जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला आहे? 1 12 वर्ष 2 महिने 17 दिवस, 2 12 वर्ष 4 महिने 25 दिवस, 3 12 वर्ष 5 महिने 11 दिवस आणि 4 12 वर्ष 7 महिने. तर त्यानं जे ते पर्टिक्युलर लक्षात घ्या, 12 वर्ष 4 महिने 25 दिवस असाही प्रश्न एमपीएससी विचारू शकते. त्यामुळे तयारीत राहा. अभिमन्यू मिश्रा, अमेरिका, 12 वर्ष 4 महिने 25 दिवस. भारताचा डी दुक्वेश किती, सर्जे कारिकान किती, हे सगळं तुम्हाला माहिती काढावी लागेल. म्हणून अभिमन्यू मिश्रानं 12व्या वर्षी 4 महिने आणि 22-25व्या दिवशी जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावलेला आहे आणि तो अमेरिका या देशाचा नागरिक आहे. ह्या दृष्टिकोनातून प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 234, भारतात सुरू होणारे पहिले गैर इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे? 1 बॉम्बे समाचार, 2 समाचार दर्पण, 3 हेरॉल्ड, 4 कलकत्ता गझेट. तर भारतात सुरू होणारं जे पहिलं गैर इंग्रजी वर्तमानपत्र आहे, गैर इंग्रजी म्हणजे इंग्रजी नसलेलं, इंग्रजी असणार कुठले, जेम्स ऑगस्टिन चालू केलं बेंगॉल गझेट आहे. गैर इंग्रजी वर्तमानपत्र ते समाचार दर्पण आहे, जे फर्दुनजी यांनी चालू केलं होतं. लक्षात घ्या. का प्रत्येक बातमी आली होती लोकसत्ताला किंवा कुठल्या पेपरला की बॉम्बे समाचार हे 200 वर्षापासून चाललेलं जुनं जे आहे ते वर्तमानपत्र आहे. त्याच्यामध्येच ते बातमी होती की समाचार दर्पण हे पहिलं गैर इंग्रजी वर्तमानपत्र आहे. त्या दृष्टिकोनात मी हा प्रश्न कन्स्ट्रक्ट केला होता. फार इम्पॉर्टंट आहे, फार क्रिटिकल क्वेश्चन कुठेतरी कोपऱ्यात काहीतरी पडलेला, पण तो तुम्हाला उचलून आणावा लागेल, त्याच्यावर तुम्हाला तयारी करावी लागेल, ते तुम्हाला अप्लाय करावं लागेल, मग कुठेतरी स्पर्धा परीक्षेतलं यश तुम्हाला मिळत जाईल. मी आज तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेलं लक्षात घ्या. देर आर नो शॉर्टकट टू सक्सेस. सक्सेसला कोणतेच शॉर्टकट्स नसतात. पर्टिक्युलरली तुमचं प्रिपरेशन, तुमचं हार्डवर्क, ह्या गोष्टी फार मॅटर करतात तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी. यशाला कोणताही छुपा मार्ग नसतो, एवढं लक्षात ठेवा. तयारी करत राहा, यश तुम्हाला मिळेल. प्रामाणिकपणे कष्ट केले तर. नुसतं कष्ट केलं की दाखवणं याला अर्थ होत नाही. अभ्यासिकेतून बसलं पाहिजे, अभ्यास केला गेला पाहिजे. ठीक आहे. पुढे प्रश्न 235, सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या कोणत्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले? 1 16 वर्ष 95 दिवस, 2 16 वर्ष 105 दिवस, 3 16 वर्ष 205 दिवस, 4 16 वर्ष 305 दिवस. तर 16 वर्ष 205व्या दिवशी सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आता प्रश्न इम्पॉर्टन्स काय? आता मिताली राजजीने तिने 10,000 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 317व्या सामन्यात. तिने जे पदार्पण केलं होतं ते पण 16 वर्ष 205व्या दिवशीच केलं होतं आणि सकाळी बातमी हायलाइट झाली होती लेडी तेंडुलकर म्हणून नावानं. बरोबर आहे ना. त्या दृष्टिकोनातून मी तेच वाचली. त्याला मला वाटतं की हा कोइन्सिडन्स आहे. मग प्रश्न असा नाही विचारणार मिताली राजनं कोणत्या वर्षी पदार्पण केलं, प्रश्न असा विचार की सचिन तेंडुलकरनं कोणत्या वर्षी केलं. मग तुम्हाला कन्फ्युजन होईल की सचिन तेंडुलकरचा आता विचारायचा काय संबंध आहे. पण तो संबंध असा लागतो की दोघांचाही कोइन्सिडन्स आहे की दोघांनी वयाच्या सेम वर्षी आणि सेम दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न जो आहे तो जास्त रिलेव्हंट ठरतो. या ठिकाणी लक्षात घ्या. 236, कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा 2021 विजेतेपद खालील कोणत्या संघाने प्राप्त केलं? 1 ब्राझील, 2 मेक्सिको, 3 चिली, 4 अर्जेंटिना. तर अर्जेंटिनाने जे ते प्राप्त केले लक्षात घ्या. यात स्पर्धा पर्टिक्युलरली झाली. अर्जेंटिनानं ब्राझीलला हरवून मला वाटतं का ती 34 वर्षानंतर कोपा अमेरिकन म्हणजे काय, जे दक्षिण अमेरिका आहे त्याच्यामध्ये जी स्पर्धा भरते त्याला कोपा अमेरिकन फुटबॉल स्पर्धा म्हणतात. ही प्रतिष्ठित स्पर्धा आहे. त्याचं विजेतेपद 2021 जे ते अर्जेंटिनानं जिंकलं. कोणत्याही स्पर्धा परीक्षेला प्रश्न आला तर तुमच्या दृष्टीने ते लेवल. प्रश्न 237, विम्बल्डन पुरुष खुली टेनिस स्पर्धा याचे विजेतेपद खालील कोणत्या खेळाडूंनी प्राप्त केले आहे? कुठली 2021? 1 नोवाक जोकोविच, 2 रॉजर फेडरर, 3 राफेल नदाल, 4 मॅथिओ बेरेटिनी. तर नोवाक जोकोविच हा जो सर्बियाचा खेळाडू आहे याने विजेतेपद मिळालेले. आता त्याची टोटल 20 ग्रँड स्लॅम झालेली, म्हणजे 20 वेळा त्यानं विम्बल्डन, US ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन किंवा फ्रेंच ओपन या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धापैकी स्पर्धा जिंकलेल्या आहेत. तर नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे तिन्ही खेळाडू असे आहेत आता की ज्यांनी 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेत. हे लक्षात ठेवा. नोवाक जोकोविचने 2021च्या विम्बल्डन पुरुष खुल्या स्पर्धेत अंतिम सामन्यामध्ये इटलीच्या मॅथिओ बेरेटिनी याचा पराभव केला. म्हणून 2021चा विम्बल्डन पुरुष खुल्या टेनिस स्पर्धेचा विजेता नोवाक जोकोविच आहे. हे लक्षात ठेवा. पुढे प्रश्न 238, युरो कप फुटबॉल स्पर्धा 2020 चे विजेतेपद खालील कोणत्या संघाने प्राप्त केले? 1 इंग्लंड,
2 इटली, 3 स्पेन आणि 4 जर्मनी सगळ्यात हायलाइटेड क्वेश्चन. पूर्वी पोलीस भरतील येण्याची शक्यता जास्तीत जास्त. या टोटल 24 संघ सहभागी झाले होते. अतिशय प्रतिष्ठित स्पर्धा आहे. तर त्याचं विजेतेपद पटकावलं इटलीनं आणि त्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं. युरो कप फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद पण कुठल्या देशाकडे होतं? इंग्लंडकडे होतं. आणि बेम्बले स्टेडियमवर अंतिम सामना झाला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी इंग्लंडला जे ते पराभूत करून इटली हा विजेता ठरला. हा प्रश्न येऊ शकतो, तयारीत राहा. ठीक आहे. पुढे प्रश्न 239. नुकतेच निधन झालेले केशवचंद्र दत्त खालील कोणत्या खेळाशी निगडीत होते? 1 क्रिकेट, 2 हॉकी, 3 कुस्ती आणि 4 बॉक्सिंग. तर ते निगडीत होते हॉकीशी. लक्षात घ्या. त्यांनी हॉकीमध्ये सहभागी घेतला होता. त्याच्याविषयी लोकसत्ताला व्यक्तिवदमध्ये बातमी आली होती. मी ती कव्हरही केली होती आणि टाकली होती. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तो प्रश्न तिथे जाऊन अवश्य वाचा. प्रश्न 240. खालील कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने कलम 66 रद्द बातल ठरवले आहे? 1 श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार, 2 नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार, 3 मितू विरुद्ध भारत सरकार आणि 4 जोसेफ शाईन विरुद्ध भारत सरकार. लक्षात घ्या. आता एक बातमी आली होती. पीयूसीएल पब्लिक लिबर्टीज म्हणून एक संस्था ऍक्च्युली तिने सुप्रीम कोर्टात केस टाकली होती की जरी 2016 साली सुप्रीम कोर्टाने कलम रद्द ठरवलं असेल तरी त्याच्या विरुद्ध लोकांच्यावर त्या कलमाच्या नुसार केस होतात. हे आयटी ऍक्ट मधलं कलम आहे. लक्षात घ्या. ते तिथे लिहायचं राहिलेले माहिती आणि तंत्रज्ञान कायदा जो आहे 2000चा तो 2008 साली अमेंड केला. त्यातलं 66A हे कलम आहे. तर ते श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये रद्द केलं. जे पर्टिक्युलरली एमपीएससी मुख्य परीक्षेची तयारी करतात किंवा आता सीडीएस किंवा युपीएससी तयारी करतात त्यांच्या दृष्टीने हा फार महत्वाचा प्रश्न आहे. श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये कलम 66A हे रद्दबातल ठरवलेले सुप्रीम कोर्टामध्ये. हे लक्षात घ्या. हे आयटी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यामधलं कलम होतं. ते 2016 साली रद्द केलेलं आहे. आणि हे प्रश्न फार व्हायटल इम्पॉर्टंट आहे. कुठेही जसं हिंदूमध्ये बातमी कव्हर केली होती. मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं. तुम्ही ती बातमी वाचली नसताना मला सांगायला गॅरंटी आहे. त्याच्यावर 3 ते 4 प्रश्न कन्स्ट्रक्ट होतात. पण तुम्ही ते म्हणणार इंग्लिशमध्ये एवढी मोठी बातमी कोण वाचणार, त्याचे क्वेश्चन्स कसे येतील. हा अँगल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे प्रश्न 241. खालील कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार किंवा ॲडल्टरी हा गुन्हा नाही असे मत व्यक्त केले? 1 श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार, 2 नवतेज सिंग जोहर विरुद्ध भारत सरकार, 3 मिथू विरुद्ध भारत सरकार आणि जोसेफ शाईन विरुद्ध भारत सरकार. तर जोसेफ शाईन विरुद्ध भारत सरकार या सरकारनं असं ठरवलं की व्यभिचार किंवा ॲडल्टरी हा क्रिमिनल ऑफेन्स नाहीये. तो सिव्हिल ऑफेन्स आहे. घटस्फोट ते काढू शकतं. क्रिमिनल ऑफेन्स नाही असं कुठल्या ठिकाणी ॲडल्टरीमध्ये ठरवलं. जे काय आणखी त्या बातमीवरचे प्रश्न असतील मी ते टेलिग्राम चॅनलला टाकेन. तर आपलं टेलिग्राम चॅनल कुठले PRS MPSC 2 याला तुम्ही अवश्य जॉईन व्हा. ठीक आहे. पुढे प्रश्न 242. यशपाल शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. ते खालील कोणत्या खेळाशी निगडीत होते? 1 हॉकी, 2 टेबल टेनिस, 3 क्रिकेट, 4 बुद्धिबळ. तर ते क्रिकेटशी निगडीत होते. 1983चा जो भारताने विश्वविजेत क्रिकेट स्पर्धा जिंकली त्याच्यात मग संघाचा एक भाग होते. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पण काम केलेले. भारत संघाचे प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलेले आणि निवड समितीचे ते सदस्य होते. 66 वर्षी वयाच्या मला वाटते त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन आलं. प्रश्न कसा येईल? यशपाल शर्मा क्रिकेटशी निगडीत होते. हा प्रश्न तुम्हाला उत्तर. प्रश्न 243. हेनले पासपोर्ट निर्देशांक 2021 याच्यानुसार कोणता देश सर्वात शीर्षस्थानी आहे? 1 जर्मनी, 2 फ्रान्स, 3 जपान आणि 4 चीन. तर जपान देश हा हेनले पासपोर्ट निर्देशांक 2021 नुसार शीर्षस्थानी आहे. हा प्रश्नही कोणत्या परीक्षेला येऊ शकतो? MPSC पासून स्टाफ सिलेक्शन, GD कॉन्स्टेबल कुठल्या परीक्षेला. तुमची त्याची तयारी असली पाहिजे हे लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्न 244. बॅड बँकचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? 1 रजनीश कुमार, 2 रघुराम राजन, 3 अजय त्यागी, 4 पद्मकुमार माधवन. तर बॅड बँकचे पहिले अध्यक्ष म्हणून पद्मकुमार माधवन यांची नियुक्ती करण्यात आली. बँकांकडे जे काही लोन आहेत ज्यांचं पर्टिक्युलरली हे होत नाही काय म्हणजे वसुली होत नाही असे लोन सगळे वर्ग कुठे करायचे? बॅड बँकेकडे. निर्मला सीतारामन जे आपल्या अर्थमंत्री आहेत त्यांनी यावरच्या बजेटमध्ये ऍक्च्युअली त्याची संकल्पना मांडली होती. आणि जे पहिले अध्यक्ष म्हणून पद्मकुमार माधवन. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इकॉनॉमी बँकिंगची तयारी तुम्ही करत असाल, स्टाफ सिलेक्शन कमिशन तयार करत हा प्रश्न येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. कारण ही नवीन नियुक्ती आहे. बॅड बँक काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, इकॉनॉमीचा विषय मी तुम्हाला त्या ठिकाणी शिकवेन. ठीक आहे. पुढे प्रश्न 245. आय फॅमिली या नावाचे ऍप खालील कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? 1 जागतिक आरोग्य संघटना, 2 संयुक्त राष्ट्रसंघ, 3 युनेस्को आणि इंटरपोल. लक्षात घ्या. इंटरपोलने सुरू केलेले. इंटरपोल म्हणजे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना हिने सुरू केलेले. पर्टिक्युलरली जे इतर देशात नागरिक हरवलेले असतात मुलं वगैरे त्यांची DNA च्या सहाय्याने शोध घेणे आणि त्या फॅमिलीला एकत्र आणणे यासाठी आय फॅमिली या नावाचा ऍप जे ते इंटरपोल या संस्थेने सुरू केलेलं आहे. हेही लक्षात ठेवा. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून किंवा कोणत्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो. ठीक आहे.
पैशे बॅक्ट्रियन कॅमल नावाची प्रजाती भारतात कोणत्या ठिकाणी आढळून येते? 1 जैसलमेर राजस्थान, 2 कच्छ गुजरात, 3 भरोच गुजरात, 4 लेह लडाख. तर ती लेह लडाखला आढळून लक्षात घ्या. त्याला 2 हे असतात, काय ते म्हणतात 2 कुबड असतात. कुबड म्हणजे ते नाही का फॅटचा वर हे असतं पर्टिक्युलरली जे उंचवटा असतो, तशी 2 उंचवटे असतात. आणि भारतातनं पर्टिक्युलरली लेहमधनं जो एक हा मार्ग जात होता सुवर्ण काय म्हणतात रेशीम मार्ग, ते रेशीम मार्ग ही प्रजाती म्हणून मानलं जातं की त्याचं एक अँसिस्ट्रल म्हणून बॅक्ट्रियन कॅमल कुठं आढळतो भारतात? 2 कुबड असणारा, तर तो लेह लडाखला आढळतो. लेह म्हणजे लेह गाव आहे, लडाख मधल्या युनियन टेरिटरीमध्ये तिथं आढळतो. या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रश्न येऊ शकतो. एका वर्तमानपत्र बातमी कव्हर झाली होती, मी ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर आज आपण लेक्चर क्रमांक 8 बघितलं. लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत. पुढच्या लेक्चरला करंट अफेअर्सच्या नव्याला आपण याच प्रकारे प्रश्न बघू. प्लीज अभ्यास करत राहा. करंट अफेअर्सच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तिथं मी अजूनही प्रश्न टाकतो ते तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरतील, यात शंकाच नाही. धन्यवाद लेक्चर अटेंड केल्याबद्दल. लेक्चर काळजीपूर्वक. काही शंका असेल मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क करा. ठीक आहे. धन्यवाद.